हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकाच कस्टमरचे जास्त ब्लाऊज असतील तर कशा प्रकारे कट करायचे जेणेकरून तुमचे ब्लाऊज कटिंग चुकणार नाही. एकदम प्रोफेशनल आणि परफेक्ट पद्धतीने कमी वेळात ब्लाऊज कसे कटिंग करायचे. तर इथे बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे या कस्टमरचे माझ्याकडे 16 ब्लाऊज होते. त्यातले मी अर्धे शिवून दिलेले आहेत आणि हे 5-6 राहिलेले आहेत शिवायचे. तर मी कशा प्रकारे कट करणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. तर एकदम परफेक्ट पद्धतीने अजिबात कटिंग बिघडत नाही. बऱ्याच जणींना वाटतं की एकसाथ कटिंग केल्याच्या नंतर कमी जास्त होतं किंवा ब्लाऊजची कटिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही. तर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओची कटिंग करा, एकदम परफेक्ट अशी येणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ब्लाऊजची कटिंग करून पण दाखवणार आहे. आणि ब्लाऊज आहे आपला 38 साईजचा, बोटनेक आहे पाठीमागे आणि पुढे डीप नेक आहे. अशा प्रकारे या ब्लाऊजची कटिंग असणार आहे. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. खूप सारे टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते. तर तुमची जेवढी पण ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकायचं आहे. तर इथे 14.5 होती, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 15.5 इंचावर मार्किंग केलं. त्याच्यानंतर शोल्डरचा हाफ घेतला. तर शोल्डर होता 16 इंच, त्याचं हाफ घेतलं 8 इंच. तर जेवढा शोल्डर घेईन तेवढाच आपला मुंडा घ्यायचा असतो बोटनेकमध्ये. ओके. तर इथे बघा, आता मुंडा घेतला 8 इंच, सरळ लाईन आखून घ्यायची. छातीचा चौथा भाग टाकायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. मग तुम्ही कुठल्याही साईजची तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकायचं. त्याच्यानंतर खाली कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकायची. बोटनेकसाठी माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टी तुमची जेवढी रेडी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आणि जे शिल्लक राहते ते आपले गळारुंदी राहते. ते 4 इंच गळारुंदी घेतली. खालच्या साईडला मी 3 इंच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला आणि त्याच्यात बघा बोटनेकचा इथं शेप देऊन घेतलेला आहे. आणि इथं हाफ इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. तर शोल्डर उतार बोटनेकमध्ये आपल्याला कंपल्सरी द्यायचा असतो. बोटनेक आणि कॉलरमध्ये आपल्याला शोल्डर उतार देणं गरजेचं असतं, तरच ब्लाऊज जो आहे तो आपल्याला परफेक्ट फिटिंगला बसतो. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्या इथं बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे. आता फ्रंट पार्ट कसा कट करायचा तेही तुम्हाला सांगते, कारण आपल्याला फ्रंट पार्ट डीप असल्यामुळे इथं आपल्याला शोल्डर मायनस करायला लागतो. तर ते सर्व साईजमध्ये आपल्याला मायनस करायला लागतो, पुढचा गळा डीप असेल तर. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, हा जो आपला बॅक पार्ट आहे ना, तो जसा आहे तसा आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर आपण मग मायनस करणार आहोत याच्यातून शोल्डर. तर इथे बघा, चारही बाजूने आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं. मुंड्याच्या साईडला थोडा कपडा कमी आहे, पण आपल्याला इथं मायनस करायचा आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा बसून जाईल तिथं. तर इथे बघा, आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे 3 इंच आणि इथं शोल्डर 3 इंच तयार आहे, तर 4 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे 7 इंच आपला पुढचं शोल्डर झालेला आहे आणि पाठीमागचं शोल्डर आपण 8 इंच घेतला होता. तर 1 इंच आपण इथं पुढच्या साईडला इथं शोल्डर मायनस करून घेतलेला आहे. आणि मुंडा पण इथं आपण पाठीमागे 8 घेतला होता, त्याचप्रमाणे पुढच्या साईडला पण 8 इंचच मुंडा घ्यायचा आहे. आणि ते बघा, आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. आता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं पाऊण इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. तर 36 साईज पर्यंत तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता. 36 साईजच्या पुढे तुम्ही इथं पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या गळाचं माप टाकायचं आहे. तर पुढचा गळा इथे मी 5.5 इंच घेतलेला आहे. तर बघा, ज्यावेळेस पाठीमागचा गळा आपला बोटनेक असतो आणि पुढे डीप नेक असतो, त्यावेळेस आपल्याला पुढचा गळा जो आहे ना, तो जास्त डीप घ्यायचा नाही, व्यवस्थित बसत नाही. आणि हेवी चेस्ट असेल तर पुढचा गळा नेहमी कमीच ठेवायचा. जास्त म्हणजे कमी तब्येतीला कमी असेल किंवा छाती कमी असेल ना, तर पुढचा गळा तुम्ही डीप घेतला तरीही चालतो. तर आता बघा, आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे. तर टक्स पॉईंटचं माप कसं टाकायचं, छातीचा चौथा भाग छातीचा 10वा भाग प्लस त्यात 1 इंच. तर आपली छाती आहे 38 इंच, म्हणजे त्याचा 10वा भाग किती येतो 3.8. त्याच्यात 1 इंच प्लस करून 4.8 एवढं माप टाकायचं आणि खालच्या साईडला 4.5, म्हणजे वर्षापेक्षा अर्धा इंच एवढं कमी घ्यायचं आणि इथं माप टाकायचं. आता बघा, एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो इथं कट करून घेतला आणि आता बघा, अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. आता जर टक्स आपण देणार आहोत तर 2 इंचचा द्यायचा आणि लगेच पुढं 2.5 इंच वाढवून घ्यायचं. तर तुम्ही म्हणाल टक्स 2 इंचचा घेतला आणि 2.5 इंच का वाढवून घेतलं, तर आपल्याला हे दोन्ही पार्ट जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे इथं 2 इंचचा टक्स घेतला तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून आपल्याला इथं पुढच्या साईडला वाढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढचा पार्ट आहे ना, तो कमी होत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की आपण टक्स कट केल्यानंतर पुढचा पार्ट हा पाठीमागच्या भागापेक्षा कमी होतो.
तर याच्यामुळेच कमी होतं, कारण आपण शिलाई मार्जिन त्यात ऍड करत नाही. ओके. तर इथे बघा शेप देऊन झाला. त्याच्यानंतर आपण जे वाढवलेलं होतं ना खालचं पाऊण इंच, ते अशा प्रकारे फक्त आपल्याला जिथं पाड जोडायचे आहेत तिथंच वाढवून घ्यायचं. बाकी फिटिंगच्या साईडलाही कमी करून घ्यायचं आणि हुकायची पट्टी आहे ना तिथे पण कमी करून घ्यायचं आणि चेक करायचं. बघा पुढचे आणि पाठीमागचे आपले दोन्ही पार्ट हे सेम असले पाहिजेत, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे ना तो फिटिंग करताना मुंड्यात कमी जास्त होत नाही. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, मुंड्यातली शिलाई खालीवर होते. तर इथे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण चेक करत नाहीत ना, त्याच्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे प्रॉब्लेम येत असतात. मुंड्यातील शिलाई खालीवर होणे, व्यवस्थित न बसणे, फिटिंगची शिलाई सरळ न येणे, त्याच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आपल्याला कटिंग करताना लक्षात ठेवायच्या असतात. ओके. तर इथं बघा आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आणि मुंड्याच्या साईडला पण आपल्याला इथं बघा अर्धा इंचाचा एवढा इथं डॉट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पफ जो आहे ना एकदम परफेक्ट असा येतो, उभार येतो आणि प्रिन्सेस कट आपला अजिबात चपटा बसत नाही. इथे बघा जसं मार्किंग केलंय तसं आपण इथं कटिंग करून घेऊया. तर इथे बघा फ्रंटचे आपले दोन्ही पार्ट इथं कट करून झालेले आहेत. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. तर इथे बघा हे तिन्ही पार्ट आपले इथं कट करून झालेले आहेत. तर इथे बघा डबल फोल्ड होतं, त्यात आपल्याला 4 फोल्ड करायचे. बाहीची घडी कधी पण आपल्याला 4 फोल्ड करूनच बाहीची कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर बाही मोजून घ्यायची. जेवढी पण बाही असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करून इथं बाहीचं माप टाकायचं आहे. तर इथे बघूया आपण ही बाही किती इंचाची आहे. तर बाही आहे 11 इंचाची आणि दंडगेर आहे 6 इंच. तर 11 प्लस त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा आपल्याला 12 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इकडच्या साईडला पण लगेच 12 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि 3 इंच आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे. आणि साईडला आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे, ते आपण शिलाई करताना तिथं साईडला जॉईंट देऊन घेऊया. आता फक्त नॉर्मली शेप देऊन मी इथं बाहीचा आकार कट करून घेतलेला आहे. मग साईडला आपण जॉईंट दिला ना, परत एकदा बाहीचा शेप देऊन परफेक्ट अशी बाही आपल्याला कटिंग करून घ्यायला लागते. तर इथे बघा बाहीची घडी किती टाकायची, तर छातीचा चौथा भाग एवढी आपल्याला बाहीची कडी टाकायची असते. तर हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर 38 साईजचा चौथा भाग किती येतो, 9.5 इंच. तर बरोबर 9.5 इंच एवढं ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा मला हे 5 ब्लाऊज एकत्र कट करायचे. तर इथे 5ही ब्लाऊज मी एकावर एक व्यवस्थित असे ठेवून घेतले आहेत आणि त्याला बघू शकता अशा पिना लावून घेतल्या आहेत, म्हणजे अजिबात इकडे तिकडे सरकत नाही आणि आपली कटिंग अजिबात चुकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण एकसाथ भरपूर ब्लाऊज कटिंग करू त्यावेळेस अशा पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कटिंग चुकण्याचा काही चान्स नाही. ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे एकसाथ तुम्ही जास्त ब्लाऊज कटिंग करताना पिना अवश्य लावून घ्या, अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. त्याच्यानंतर बघा आता आपण जे पार्ट कटिंग केलेले आहेत ना ते याच्यावर जसे आहेत तसे ठेवायचे आणि एकदम कट टू कट मार्किंग करून घ्यायचं. कुठेही वाढवायचं वगैरे अजिबात नाही. आणि अगोदर आपण एक ब्लाऊज कटिंग केला आणि नंतरच जास्त बाकीचे ब्लाऊज कटिंग केले ना, त्याच्यामुळे कारण आपली पहिली कटिंग आपण एक ब्लाऊज कटिंग केली असते एकदम परफेक्ट असते. त्याच्यामुळे हे बाकीचे ब्लाऊज एकदम परफेक्ट असे येतात. आणि आपला कपडा पण शिल्लक राहतो, जास्त वेस्ट होत नाही. सगळेच ब्लाऊज एकदम कटिंग करायचे म्हटले ना, तर आपला कपडा पण जास्त जातो, व्यवस्थित पार्ट ॲडजस्ट होत नाहीत. आपण एक ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि नंतर बाकीचे कटिंग केले, तर इथे बघा अशा प्रकारे कमी जागेत पण आपले हे जे पार्ट असतात ना, ते ॲडजस्ट होतात आणि आपल्याला मग कमरपट्टी, गळापट्टी वगैरे याच्यासाठी ना कपडा शिल्लक राहतो आणि आपला वेळ पण वाचतो. इथे बघा अशा प्रकारे हे जे सर्व पार्ट आहेत ना ते आपल्याला इथं ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे 1 मीटर मी इथं अस्तर घेतलेले आहेत सगळे. तर बघा 1 मीटर मध्ये 11 म्हणजे 12 इंचची बाही आहे बघा. आणि हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. एकदम परफेक्ट 1 मीटर मध्ये व्यवस्थित असं ऍडजस्ट होतं आणि आपल्याला एक्स्ट्राचा कपडा पण शिल्लक राहतो कमरपट्ट्या वगैरे काढण्यासाठी. तर इथे बघा जसं आहे तसं आपण इथं मार्किंग करून घेऊया. मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे बघा सगळे पार्ट इथं मार्किंग करून झालेले आहेत. आता हे पार्ट साईडला ठेवून आपल्याला जसं मार्किंग केलंय तसंच त्याच्यावरच कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे 5 ब्लाऊज माझे इथे कट करून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता बघा एक ब्लाऊज मी इथं तुम्हाला कट करून दाखवते. तर जे पार्ट आपण कटिंग केलेले आहेत ते ब्लाऊजवर अशा प्रकारे ऍडजस्ट करून ठेवायचे आहेत आणि नंतर ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे. अगदी इझिली हे सगळे पार्ट आहेत ते आपल्याला ब्लाऊज पीसवर ऍडजस्ट होतात.
किती हेवीचा साईज असले ना तरी आपल्या बॉर्डरच्या साड्या असतात त्याच्यात ब्लाउज पीस हा भरपूर दिलेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त आपल्याला ॲडजस्ट करण्याची गरज पडत नाही. तर इथे बघा हा ब्लाउज इथं कट करून झालेला आहे आणि साईडला आपल्याला जे बाहीला जॉईंटसाठी लागणार आहे त्याच्यासाठी पण भरपूर असा कपडा शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जॉईंट देण्यासाठी सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन टिप्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असते. त्याच्यामुळे